Shri Nyansagar online YouTube channel. To get latest video, subscribe on this channel. आज आपण 5th नंबरचा लेसन बघणार आहोत एक्सपान्शन फॉर्म्युले. प्रीवियस स्टँडर्ड मध्ये तुम्ही 3 फॉर्म्युलेज बघितले आहेत. त्याचे एक्सपान्शन कशा प्रकारे केले जातं ते आपण बघितले. तेच आता आपण लेट्स रिकॉल मध्ये बघूया. मग आता फर्स्ट फॉर्म्युला आहे a + b ब्रॅकेट स्क्वेअर. a + b ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर त्याचा फॉर्म्युला काय a² + 2ab + b². देन सेकंड फॉर्म्युला a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे a² - 2ab + b². आता हा एक नंबरचा आहे तो प्लसचा आहे आणि सेकंड नंबरचा आहे तो मायनसचा. जर त्या दोघांचं एक्सपान्शन जर बघितलं इथे काय फर्स्ट प्लसच्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही पण साइन काय प्लस, पण मायनसच्या फॉर्म्युल्यामध्ये फर्स्ट साइन मायनस आहे, सेकंड काय प्लस आहे. त्यानंतर थर्ड जर a + b * a - b म्हणजे एक जो ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये एकदा प्लस आणि एकदा मायनस असेल तर ते कशा प्रकारे एक्सपांड केलं जातं a² - b². फर्स्ट टर्मचा स्क्वेअर - सेकंड टर्मचा स्क्वेअर. मग आता हे जे 3 फॉर्म्युले आहेत त्याचे युटिलायझेशन आपल्याला हे जे एक्झाम्पल आहे या फिलिंग द ब्लँक्स ज्या आहेत त्या फिल करण्यासाठी करायचं आहे. म्हणून त्यांनी क्वेश्चन कशा प्रकारे विचारला आहे यूज द अबोव फॉर्म्युला टू फिल प्रॉपर टर्म्स फॉलोइंग बॉक्सेस. आपल्याला फॉलोइंग बॉक्सेस काय करायचे या फॉर्म्युल्याचा वापर करून फिल करायचे आहे. मग आता फर्स्ट आहे x + 2y ब्रॅकेट स्क्वेअर. मग x + 2y म्हणजे प्लसचा फॉर्म्युला किती नंबरचा वापरावा लागेल फर्स्ट नंबर. मग एक्सपान्शन करताना त्यांनी काही टर्म्स दिले आहेत काय x² + ब्रॅकेट + 4y². मग आता याला आपण पूर्णपणे एक्सपांड करूया फॉर्म्युल्यानुसार काय a² इथे a ची व्हॅल्यू काय आहे x म्हणून बरोबर आहे x² प्लस इथे काय आहे 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे x इंटू b ची व्हॅल्यू आहे 2y प्लस b². b ची व्हॅल्यू आहे 2y आणि b चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर काय आहे 4y² इज इक्वल टू आता हा 2 इंटू 2 किती होईल 4. मग इथे काय येईल x² ॲज इट इज प्लस फिलअप काय येईल मग 2 2 चा 4 x इंटू y xy प्लस 4y². ही काय आली फिलअप्स 4xy. हे झालं फर्स्ट फिलअपचं आन्सर. देन सेकंड 2x - 5y ब्रॅकेट स्क्वेअर. a ची व्हॅल्यू काय आहे 2x b ची व्हॅल्यू काय आहे 5y. मग आता मायनसचा फॉर्म्युला म्हणजे कोणता वापरावा लागेल सेकंड नंबरचा. मग त्यामध्ये फॉर्म्युल्यानुसार जर बघितलं फर्स्ट काय घेणार आहे a चा स्क्वेअर. मग a ची व्हॅल्यू काय आहे 2x ब्रॅकेट स्क्वेअर -20xy बदलायचं म्हणजेच -2ab चे एक्सपान्शन दिलेले आहे ते आहे सिम्प्लिफिकेशन 20xy प्लस b². आता इथे b ची व्हॅल्यू काय आहे 5y म्हणजे 5y चा स्क्वेअर. तर हे जे गिवन दिले ते आपण ॲज इट इज राईट करूया 20xy. हे आपण फिलअप काय केले फिल केले. मग आता याला सिम्प्लिफाय केलं 2 चा स्क्वेअर किती येईल 4 x चा स्क्वेअर x² -20xy प्लस 5 चा स्क्वेअर 25 y चा स्क्वेअर y² म्हणजे इथली फिलअप्स झाले 4x² आणि इथे आहे 25y². देन थर्ड नंबर 101 प्लस 101 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 100 प्लस 1 केलं तर काय 101. म्हणून इथे आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे फर्स्ट नंबर a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b². मग आता a ची व्हॅल्यू आहे 100 प्लस b ची व्हॅल्यू आहे 1. मग फॉर्म्युल्यानुसार आपण एक्सपांड करूया. a काय मग फर्स्ट a² a चा स्क्वेअर म्हणजे कसला स्क्वेअर 100² प्लस 2 इंटू a ची व्हॅल्यू काय 100 इंटू b 1 प्लस 1² b
ची व्हॅल्यू 1 आहे, 1 स्क्वेअर इथे त्यांनी दिला आहे. सिम्प्लिफाय करूया. 100 चा स्क्वेअर आहे 10,000 प्लस 2 into 100 200 into 1 1 प्लस 1 ॲड केलं काय मग इथे 10,201 ह्या आहेत इथे रिक्वायर्ड असलेल्या फिगर्स. देन नेक्स्ट आहे 98 स्क्वेअर. आता 98 स्क्वेअरचा नियरेस्ट नंबर आहे 100. जर 100 मधनं 2 मायनस केलं तर काय येईल 98. म्हणून इथे कसं सिम्प्लिफाय केलंय 100 मायनस 2 म्हणजे सेकंड नंबरचा फॉर्म्युला आपल्याला युटिलाइज करायचा आहे. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. यूज दिस फॉर्म्युला टू सॉल्व दिस एक्झाम्पल. फर्स्ट व्हॅल्यू ऑफ a is 100. According to formula we expand it. A square value of a is 100 bracket square minus 2 into a value of a is 100 into b value of b is 2 plus b square 2 square. Simplify. Square of 100 is 10,000 minus 2 into 2 4 4 into 100 400 plus 2 square 4 10,000 minus 400 9,600 plus 4 added 9,604 is a final answer. Then last 5m plus 3n in second bracket 5n minus 3n. इथे जर बघितलं a आणि a ची व्हॅल्यू आहे 5n आणि b ची व्हॅल्यू काय आहे 3n. एकदा प्लस आहे आणि एकदा मायनस म्हणजे थर्ड नंबरचा फॉर्म्युला वापरावा. कोणत्या फॉर्ममध्ये राईट करावं लागेल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग इथे a ची व्हॅल्यू काय आहे 5m म्हणजे 5m चा स्क्वेअर मायनस b ची व्हॅल्यू आहे 3n ब्रॅकेट स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर आहे 25 m चा स्क्वेअर m स्क्वेअर मायनस 3 चा स्क्वेअर 9 n चा स्क्वेअर n स्क्वेअर. आन्सर आलं 25m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. हे जे आपण तीन फॉर्म्युले बघितले होते हे प्रीवियस स्टँडर्ड मध्ये तुम्ही स्टडी केले. यानंतरचे एक्सपान्शन फॉर्म्युले आपण ह्या लेसन मध्ये बघणार आहोत. आता आपण एक्सपान्शन बघणार आहोत दोन ब्रॅकेट्स. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आहे x plus a in second bracket x plus b. x plus a in first bracket in second bracket x plus b. आता ही जर बघितली आपण या ज्या दोन टर्म आहेत यामध्ये जर आपण बघितलं x काय दोन्ही ब्रॅकेट मध्ये कॉमन आणि a आणि b या व्हॅल्यूज काय असणार आहे डिफरंट. हे दोन्ही ब्रॅकेटचे एक्सपान्शन करताना फर्स्ट तुम्हाला कोणतेही एक ब्रॅकेट स्प्लिट करावं लागेल. मग कशा प्रकारे तर आपण फर्स्ट ब्रॅकेट स्प्लिट करूया. त्या ब्रॅकेटची फर्स्ट टर्म आहे x ती राईट करूया. त्या x च्या पुढे सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज राईट करायचं x plus b. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटची कोणती टर्म रिमेनिंग राहिली आहे a plus a राईट केलं आणि पुन्हा सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज राईट करायचं x plus b. याला काय म्हणतात स्प्लिट फर्स्ट ब्रॅकेट. Multiply it x into x square plus x into b bx plus a into x ax plus a into b ab. त्यानंतर पुढे x square as it is. त्यानंतरचे दोन जर टर्म बघितले ह्या दोन्ही टर्म मधून x कॉमन निघत आहे. मग काय येईल इथे प्लस b प्लस a x कॉमन काढला प्लस ab. याला आपण असं पण राईट करू शकतो a प्लस b. मला रिव्हर्स राईट करूया x स्क्वेअर प्लस a प्लस b इंटू x प्लस ab. हा काय झाला x प्लस a इन सेकंड ब्रॅकेट x प्लस b इज इक्वल टू x square plus a plus b into x plus a into
हा याचा एक्सपान्शन फॉर्म्युला जो आपण फर्स्ट एक्सरसाइज मध्ये युटिलाइज करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 5.1 यामध्ये आपण हा एक्सपान्शन फॉर्म्युला जो आपण बघितला आहे त्याचा वापर करायचा आहे. x plus a in second bracket x plus b is equal to x square plus in bracket a plus b into x plus a into b. या एक्सपान्शन फॉर्म्युल्याचा वापर करूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल दिले a plus 2 in second bracket a minus 1. आता याचं आणि या फॉर्म्युल्याचा कंपॅरिझन केलं. फॉर्म्युला आपला आहे x plus a आणि x plus b. इथे जर बघितलं x च्या ऐवजी x ची व्हॅल्यू काय आहे x is equal to काय आलाय a. त्याचप्रमाणे a is equal to किती आलाय 2 आणि b is equal to काय आलाय -1. साइन देणं का गरजेचं आहे कारण की इथे हा जो फॉर्म्युला आहे हा प्लस साइन साठी दिलेला आहे. इथे हा जो b ची व्हॅल्यू आहे ती काय आहे -1. मग ह्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर काय भेटेल आपल्याला a plus 2 in second bracket a minus 1 is equal to हे ब्रॅकेट as it is राईट केला. पुढे आपण याला एक्सपांड करणार आहोत x स्क्वेअर. मग x ची व्हॅल्यू काय आहे a स्क्वेअर प्लस a प्लस b a ची व्हॅल्यू काय आहे 2. आता बघा इथे प्लस b आहे पण इथे आन्सर काय आहे b चं -1 मग इथे -1 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे a प्लस a इंटू b म्हणजे 2 इंटू -1 सिम्प्लिफाय करूया. a स्क्वेअर 2 - 1 1 a 2 इंटू -1 -2 हे आल्याचं आन्सर एक्सपान्शन. त्यानंतर सेकंड नंबर आहे m - 4 m + 6. याचं कंपॅरिझन या फॉर्म्युले सोबत केलं तर x ची व्हॅल्यू काय येणार आहे x is equal to m. त्यानंतर a is equal to -4 and b is equal to 6. प्लस हे साइन द्यायची गरज नाही +6 आहे फक्त 6 राईट केलं तरीही चालेल. मग आता फॉर्म्युलेनुसार फर्स्ट ह्या दोन्ही टर्म ॲज इट इज राईट करायच्या. m - 4 इन सेकंड ब्रॅकेट m + 6 is equal to पुढे फॉर्म्युला काय x स्क्वेअर. मग x ची व्हॅल्यू काय m म्हणून काय m स्क्वेअर प्लस a प्लस b. मग a ची व्हॅल्यू आहे -4 आणि b ची व्हॅल्यू काय आहे 6 इंटू x ची व्हॅल्यू आहे m प्लस a इंटू b a ची व्हॅल्यू आहे -4 आणि b ची व्हॅल्यू आहे 6. सिम्प्लिफाय m स्क्वेअर a स्क्वेअर प्लस -4 प्लस 6 माइनस प्लस माइनस 6 मधून 4 गेले 2 रिमेनिंग राहिले 2m. त्यानंतर -4 * 6 6 4 = 24 प्लस माइनस माइनस -24 हे झालं याचं एक्सपान्शन. देन थर्ड वन compare this example with this expansion. Here value of x is equal to p, value of a is equal to 8 and value of b is equal to -3. Put the values in this expansion formula. First p plus 8 in second bracket p minus 3 is equal to x square. x ची व्हॅल्यू आहे p square plus a plus b 8 plus minus -3 into x p plus a into b 8 into -3. Simplify it. p square plus 8 minus 3 5p 8 into 3 8 3 is 24 -24. Here is a expansion. Then fourth number 13 plus x in second bracket 13 minus x. आता इथे जर आपण बघितलं व्हॅल्यूज काय इथे x ची टर्म पण आलेली आहे आणि त्याचप्रमाणे a आणि b ची व्हॅल्यू पण आपल्याला ऍझ्युम करायची. इथे आपण x ची व्हॅल्यू 13 ऍझ्युम करूया का तर पण या दोघांना पण सेम साइन आहे. त्यानंतर a ची व्हॅल्यू काय आहे x plus x and b ची व्हॅल्यू काय आहे -x. हे व्हॅल्यूज आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया.
13 plus x in second bracket 13 minus x is equal to x square. मग इथे x ची व्हॅल्यू काय आहे 13 स्क्वेअर प्लस a प्लस b म्हणजेच x मायनस x इंटू x म्हणजे 13 प्लस a इंटू b x इंटू मायनस x. सिम्प्लिफाइड 13 स्क्वेअर 169 x minus x 0 plus 0 into 13 plus minus minus x into x square 0 into 13 का 0 म्हणून 169 minus x square हे झाल्याचं expansion. Then fifth number 3x plus 4y in second bracket 3x plus 5y. इथे जर आपण बघितलं x ची व्हॅल्यू काय येणार आहे 3x, a ची व्हॅल्यू येणार आहे 4y आणि b ची व्हॅल्यू येणार आहे 5y. ह्या ज्या व्हॅल्यूज येते फॉर एक्सपान्शन फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यानंतर काय आन्सर येते ते बघूया. 3x plus 4y in second bracket 3x plus 5y. Simplify this. Value of x is 3x square plus a plus b 4y plus 5y into x 3x plus a into b 4y into 5y. Simplified 8. 3x square 3 is square 9 x square x square plus 4 plus 5y 9y into 3x plus 4 5 are 20 y into y square is equal to 9x square 9 3s are 27 xy plus 20 y square. Then 6 number question 9x minus 5d in second bracket 9x plus 3d. Value of x is equal to 9x, value of a is equal to minus 5d and value of b is equal to 3d. Put the value in this formula. 9x minus 5d in second bracket 9x plus 3d is equal to x square, x की वैल्यू क्या है 9x square plus a plus b minus 5d plus 3d into x 9x plus a into b minus 5d into 3d. Simplify it. 9 square 81 x square minus 5d plus 3d minus 2d plus minus 2d into 9x minus 5 into 3 minus 15 t into t square is equal to 81 x square minus 2 into 9 9 to 18 minus 18 t x plus minus 15 t square. हे झालं 6 नंबरच्या एक्झाम्पलचं एक्सपान्शन. 7 नंबरचं एक्झाम्पल m plus 2/3 in second bracket m minus 7/3. इथे x ची व्हॅल्यू आहे m, a ची व्हॅल्यू आहे 2/3 and value of b is equal to minus 7/3. Put this value in this formula. m plus 2/3 in second bracket m minus 7/3 is equal to value of x is m square plus a plus b. Value of a is 2/3 plus value of b is minus 7/3 into x. Value of x is m plus a into b. Value of a is 2/3 into b minus 7/3 is equal to m square plus minus 2/3 minus 7/3
टू एम स्क्वेअर. इथे आता आपल्याला बेस सेम आहे म्हणजे आपण सबट्रॅक्शन करू शकतो. 2 - 7 अपॉन 3 इंटू m मायनस 14 अपॉन 9 इज इक्वल टू m स्क्वेअर मायनस 2 - 7 मायनस 5 प्लस मायनस काय होईल मायनस होईल म्हणून 5 अपॉन 3m मायनस 14 अपॉन 9 हे झालं ह्या टर्मचं एक्सपान्शन. नेक्स्ट आहे 8th नंबर. हा जो 8th नंबर आहे यामध्ये आपण खाली राईट करूया 8 नंबर क्वेश्चन. x प्लस 1 अपॉन x इंटू x मायनस 1 अपॉन x. आता याचं एक्सपान्शन करायचं. इथे x ची व्हॅल्यू काय आहे xच आहे. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ a is 1 upon x and value of b is equal to minus 1 upon x. व्हॅल्यू जर ह्या एक्सपान्शन मध्ये टाकल्या तर काय येईल x स्क्वेअर प्लस a प्लस b म्हणजेच 1 अपॉन x प्लस पुढे काय येईल मायनस 1 अपॉन x इंटू x प्लस a इंटू b 1 upon x into minus 1 upon x is equal to x square plus minus minus 1 upon x minus 1 upon x into x plus minus minus 1 upon x square is equal to x square 1 upon x minus 1 upon x काय 0 0 into x 0 minus 1 upon x square म्हणजेच काय येईल फॉर्म्युला आपला एक्सपान्शन x स्क्वेअर मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. देन लास्ट क्वेश्चन 9th 1 upon y plus 4 in second bracket 1 upon y minus 9. Here value of x is equal to 1 upon y, value of a is equal to 4 and value of b is equal to minus 9. Put this value to this expansion formula. Value of x square means 1 upon y bracket square plus a plus b. Value of a is 4 and value of b is minus 9 into x. Value of x is 1 upon y plus a into b 4 into minus 9. Simplify it. 1 square 1 y square plus minus minus 4 minus 9 into 1 upon y plus minus minus 9 4s are 36 is equal to 1 upon y square 4 minus 9 minus 5 1 upon y म्हणजेच minus 5 upon y minus 36. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये आपण एक्सपान्शन फॉर्म्युलाचा वापर करून एक्झाम्पल